पाठपुरावा करत राहणार त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यानंतर राज्यातली बातमी आहे आणि राज्यातली आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बारामतीमधून. बारामतीमध्ये आज पवार कुटुंबात समेट घडून येतोय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याचं कारण म्हणजे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कणेरीमधल्या घरी आज पार्थ पवार भोजनासाठी जात आहेत. काका आणि पुतण्यात काय चर्चा घडते आणि त्यानंतर पार्थ काय भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागेल. अजितदादा सुद्धा बारामतीत आहेत, पण ते त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी असतील. अजितदादा श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी जाणार नाहीत, म्हणजे चर्चा फक्त पार्थ पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यामध्येच होणार आहे. तर शरद पवार सुद्धा त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, सगळ्यांचंच लक्ष लागलंय पार्थ पवार नेमका काय निर्णय घेतात, कारण अजितदादा नाराज आहेत, पार्थ पवारांची भूमिका वेगळी आहे का, अशा अनेक चर्चा आता सध्या सुरू आहेत. आत्ताचे तिथले काय अपडेट्स आहेत? पार्थ पवार पोहोचलेत का? केतकी, आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार काही वेळापूर्वी पार्थ पवार हे पुण्याहून बारामतीकडे निघालेले आहेत आणि अजित पवार हे सुद्धा झेंडावंदनाचा जो कार्यक्रम आहे राज्यपालांच्या उपस्थितीला तो संपवून बारामतीला निघालेले आहेत. काही वेळानंतर हे दोघेही पोहोचतील. अर्थात अजित पवार हे सहयोग सोसायटीमध्ये त्यांचं जे निवासस्थान आहे तिथं जातील आणि पार्थ पवार हे आत्ता मी जिथं उभा आहे कणेरीला मागं जो अनंत तारा नावाचा जो बंगला आहे श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे धाकटे बंधू आहेत तिथं ते जेवायला येतील असं म्हटलं. ते अद्याप ते पोचलेले नाहीत, मात्र काही वेळामध्ये ते इथं पोचतील. परंतु मुद्दा हा आहे की घरगुती हे एक प्रकारे गेट टुगेदर आहे. सुट्टी दिवशी जेवण जे आहे ते होतं, पण ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी फटकारल्यानंतर विशेषतः पार्थ यांचं जे सुशांत सिंग प्रकरणाची CBI चौकशी करा याबद्दलचं विधान होतं की हे विधान जे आहे ते अपरिपक्व आहे, बालिश आहे किंवा या विधानाला किंवा या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही. तेव्हा खळबळ उडाली की जाहीररित्या असं फटकारलं गेलं आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांची पार्थ यांनी भेट घेणं किंवा काल अभिजित पवार यांची भेट घेणं किंवा आज श्रीनिवास पवार यांची भेट घेणं याच्यावरून अर्थ काढले जात आहेत की कुठंतरी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते या भेटीगाठी घेत आहेत. ते नाराज आहेत. पण दुसरीकडे असंही सांगितलं जातं की शरद पवार हे आजोबा आहेत आणि नातवाला फटकारण्याचा त्यांचा अधिकार आहे किंवा अद्वैत, आज पार्थ बरोबर आणखी कोण कोण असणार आहे किंवा श्रीनिवास पवारांच्या घरी अन्य नातेवाईक सुद्धा जमणार आहेत का? अजितदादा येणार नाहीत हे तर स्पष्ट आहे, पण अन्य कोणी त्यांचे नातेवाईक इथे असणार आहेत का? या फक्त दोघांमध्ये चर्चा होणार आहे? काय नेमकं आहे? आपल्याला जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार हे दोघंजण इथं ऑलरेडी आहेत, म्हणजे काका काकी, आणि पार्थ पवार हा एकटाच असणार आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे बारामतीमध्ये त्यांच्या घरी असणार आहेत. त्यामुळं काका काकी आणि पुतणे हे तिघंच असणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळं काही वेळानंतर जेव्हा पार्थ पवार इथं पोचतील आणि ते भेटतील त्याच्या आधी किंवा नंतर जर ते आपल्याशी बोलले तर आपल्याला कळेल. परंतु सध्या तरी त्यांचा मीडियाकडे आत्ता लगेच खुलासा किंवा स्पष्टीकरण करण्याचा मनोदय दिसत नाही किंवा लोकांचं म्हणणं आहे की पटकन लगेच असा काही ते निर्णय घेतील असंही नाही. परंतु कुठंतरी अस्वस्थता आहे. जाहीरपणे फटकारल्याबद्दल त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांना चुचकारलं जातं आहे पार्थना किंवा जय श्रीराम असं त्यांनी ट्विट केलं होतं त्याचा शरद पवारांना राग आला आहे का असंही म्हटलं जातं आहे. तर कुठंतरी निश्चितपणे आपण म्हणतो की सगळं काय आलबेल नाही आहे, मात्र लगेच काही फार मोठा निर्णय होईल असं नाही किंवा शरद पवार यांना डावलून काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी ही शक्यता निकटवर्ती जी आहे ते व्यक्त करताना दिसत नाहीत. पण निश्चितपणे सुप्रिया सुळे असो किंवा अभिजित पवार किंवा आता श्रीनिवास पवार यांच्या भेटी घेऊन ते काय सांगतायत, काय आपलं म्हणणं म्हणतायत याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागतं. अगदी खरं आहे. आणि अद्वैत, का ही चर्चा काय होतीये याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार, कारण सगळ्यांचंच लक्ष लागलंय की पार्थ पवार नेमकं काय निर्णय घेत आहेत. आजोबांनी सगळ्या मीडियासमोर अपरिपक्व म्हटलं होतं, त्यानंतर अजित पवार देखील नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर पुढची बातमी बघूयात. बातमी आहे मुंबईतल्या लोकल बद्दलची. मुंबईत लोकल सुरू करण्यावर राज्य सरकार सकारात्मक विचार करतंय असं मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. मुंबईत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलंय. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी लोकल महत्त्वाचे आहे. राज्यात ठप्प असलेले उद्योग व्यवसाय टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जातोय असं वडेट्टीवार म्हणालेत. मुंबईमध्ये जो कर्मचारी आहे, चाकरमानी आहे, व्यवसायी आहे, हा संपूर्ण मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करत असतो, लोकल रेल्वेने प्रवास करत असतो. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईत जर पळवायची असेल, मुंबई पूर्वपदावर आणायची असेल, मुंबई जर पुन्हा चालायला लावायची असेल तर मला असं वाटतं की मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे.
या संदर्भात माननीय मुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत आणि अपेक्षित आहे की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आमची चर्चा होऊन लवकरात लवकर ही लोकल रेल्वे सुरू